मोरांबा या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता आई-आजी सगळ्यांना एकत्र बोलवतात. आई-आजी एकत्र बोलवून म्हणतात, हे बघा दिवाळी आहे आणि त्या दिवाळीला आता मला समजलेलं आहे की रमामुळे अक्षयला काहीही झालेलं नाही आहे. त्यामुळे मी रमाला दिवाळीला काहीही बोलणार नाही आहे, रमाला माफ केलं आहे आणि रमाला इथे राहायला सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं? असं म्हणत आई-आजी सगळ्यांना प्रश्न विचारते. मुद्दाम आई-आजी अक्षयसमोर नाटक करत असते. सगळेजण म्हणतात, नाही नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, रमा इथे राहिली तर. आई-आजी म्हणते, झालंय, माझं बोलून झालेलं आहे. आरती म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आता आरतीला काय बोलायचं आहे म्हणून सगळेजण उत्सुकतेने पाहत बसतात. तर आरती म्हणते, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे मला 4था महिना चालू आहे. आता एकदा नाटक झाल्यावरती आरतीवरती पटकन विश्वास ठेवायला कोणी तयार होत नसतं. सीमा आणि सगळेच जण आरतीकडे पाहत बसतात. आरती म्हणते, नाही नाही, यावेळेला मी काही चुकीचं बोलत नाही आहे. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तुम्ही अभिला विचारा. अभि आणि मी डॉक्टरांकडे जाऊन आलेलो आहोत आणि 4था महिना आहे, कन्फर्म झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की माझं वजन कसं वाढतंय आणि सगळं मला उलट्या का मळमळ का होते, त्याचं कारण हे आहे. पण ना तुम्हाला सगळ्यांना सांगायलाच पाहिजे, तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर आहात ना, तुमच्यासोबत आनंद शेअर करायला पाहिजे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की आपण ना बाळ येईपर्यंत आनंदाचा गाजावाजा नको करूया. असं म्हणत असताना जान्हवी येते आणि म्हणते, अगं आरती, तू खरंच प्रेग्नंट आहेस ना? मला असं वाटत होतं की जंक फूड खाऊन तुझी जाडी वाढलेली आहे. सीमा म्हणते, जान्हवी काय बोलतेस तू? पण जान्हवी तोंडात येईल मनात येईल ते तोंडामध्ये फटकन बोलून टाकत असते. आरती म्हणते, सगळ्यांना विनंती आहे की आपण या सगळ्याचा गाजावाजा नको करूया, म्हणजे बाळ जन्माला आलं ना की जो आनंद साजरा करायचा आहे तो करू. अक्षय म्हणतो, अरे होणाऱ्या बापाचं तरी कोणी अभिनंदन करा की. आणि सगळेजण मग आता अभिचं अभिनंदन करायला लागतात. सगळेच जण खूप खुश असतात. सीमा म्हणते, तू काळजी करू नकोस, आपण ना बाळ जन्माला येईपर्यंत हा आनंद कुठेही शेअर नाही करायचा. इकडे अभि रडायला लागतो. अक्षय म्हणतो, अभ्या, अरे रडायचे दिवस गेले, बाबा होणार आहेस ना तू, आता तुला आनंदात राहायला पाहिजे. असं म्हणत अक्षय म्हणतो, आरती वहिनी तू बिलकुल काळजी करू नको, घरातला कोणताही मेंबर ही बातमी बाहेर जाणार नाही याची दक्षता नक्कीच घेईल, तू या सगळ्याचं टेन्शन बिलकुल घेऊ नको. असं म्हणत अक्षय आता अभिला कन्फर्म करतो की बातमी कुठे जाणार नाही. तोपर्यंत रेवा आता लॉफ्टवरती चढलेली असते, तिला खाली उतरता येत नसतं आणि आता कुणाला कसा आवाज द्यायचा, आवाज देऊन देऊन दमते, आवाज काही बाहेर जात नसतो. मग रेवा आता एक एक करत सगळ्या गोष्टी खाली फेकायला लागते. वरती जे बॉक्स आहेत ते एक एक करत खाली फेकते आणि त्या आवाजाने आता कुणीतरी येईल असं तिला वाटतं आणि तिच्या फेकण्याचा आवाज आता बाहेर जातो. सगळेजण विचार करतात, कसला आवाज येतोय? आणि आनंद म्हणतो, तर आवाज आमच्या रूममधून येतोय बहुतेक. असं म्हणत आनंद आणि सगळेच जण आता त्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यावर ती रेवा वरती बसलेली असते, तिच्या तोंडाला काळं लागलेलं असतं. सगळेजण रेवाची थट्टा मस्करी करायला लागतात. आणि तू इथे काय करतेस रेवा? अगं म्हणजे वरती चढून बसण्याचं काम तरी काय, आणि अशी वरती चढलीस तरी कशी? जान्हवी मात्र हसायला लागते. आई-आजी म्हणतात, रेवा तुला काय वेळ लागले का? तोंडाला काळं बिळं फासून वरती काय बसतेस, तिथे पोहोचलीस तरी कशी? जान्हवीने आता हसायला लागते. तोपर्यंत रेवा म्हणते, मी आई-आजी स्वतःहून नाही येथे आले, या जान्हवीने मला वरती चढवलं आणि मुद्दाम तिकडून निघून गेली. यावरती आता जान्हवी म्हणते, अगं मुद्दाम नाही, मला बेबीने आवाज दिला ना म्हणून मी विसरूनच गेले, बाहेर गेले ती परत यायला. असं म्हणत जान्हवी खोटं खोटं एक्सप्लेनेशन देते. आता जान्हवी इतकी साधी भोळी किंवा जान्हवी इतकी मूर्ख याच्यावर सगळेच विश्वास ठेवू शकतात, त्यामुळे जान्हवीला कोणीच काही बोलतच नाही. पण जान्हवीने अचूक डाव साधलेला असतो आणि ती सांगते, अगं मी मुद्दाम नाही केलं. याच्यावरती अभि म्हणतो, राहू देते सगळं, चल खाली ये बरी तू. असं म्हणत अभि आता ती शिडी जोडतो आणि रेवाला खाली घेतो. रेवा खाली येते, सगळेजण खो खो हसत असतात. इकडे आता रूममध्ये रमा अक्षयसाठी औषधं वगैरे घेऊन येत असते आणि ती म्हणते, लवकर झोपा, कारण तुम्हाला तब्येत बरी नाही आहे, औषध पाणी घ्या आणि झोपा. अक्षय म्हणतो, रोजच तर मी झोपतोय, आज न मला झोपायचं नाही आहे, मला तुझ्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. रमा म्हणते, अजूनही मी तुम्हाला माफ केलेलं नाही आहे, मला ना अजूनही मनामध्ये अढी आहे. अक्षय म्हणतो, पण मला एक गोष्ट कळली नाही, तू माझ्या काळजीपोटीच तर इकडे आलीस ना? यावरती रमाला आठवतं की खरं तर आपण डिवोर्सचे पेपर घेऊन आलो होतो, पण रमा काही बोलतच नाही. रमा म्हणते, तुमच्या ॲक्सिडेंटचं मला कळलं नव्हतं, पण 2-3 दिवस तुम्ही आला नाहीत, तुम्ही रोज माफी मागायला येणार असं म्हटला होतात, 2-3 दिवस आला नाहीत म्हणून मला काळजी वाटली आणि म्हणून मी आले. अक्षय म्हणतो, म्हणजे तुला माझी काळजी वाटली म्हणजे तुझा अजूनही माझ्यावरती हक्क आहे ना? मग याच हक्काने तू मला सांग की दिवाळीच्या पाडव्याला तुला काय गिफ्ट हवे रमा?
रमा काहीच बोलत नाही. रमा सांगते, दिवाळीचा पाडवा येईल ना तेव्हा सांगेन मी तुम्हाला मला काय हवं ते. अक्षय म्हणतो, असं का बोलतेस, आत्ता सांग की. पण आता रमा म्हणते, नाही, पाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगेन, मला जे हवं ते सांगेन. असं म्हणत रमा आता अक्षयला झोपी जायला सांगते. तोपर्यंत इकडे आता रेवाला काही झोप येत नसते. ती विचार करत असते, ह्या रमाने माझी झोप ना पार उडवून टाकलेली आहे, काय करू ह्या रमाचं, असा विचार करत ती किचनच्या दिशेने येत असते. तिला झोप काही येत नसते, त्यामुळे रमा सकाळी उठून काय करते, तिच्या कामामध्ये कसं विघ्न आणायचं, हा काहीतरी प्लॅन करत रेवा आता बाहेर येते. तोपर्यंत पहाटे आता रमासुद्धा उठलेली असते. अक्षय झोपलेला असताना त्याला न हलवता रमा तिथून उठते आणि दिवाळी पहाटची तयारी करते, म्हणजे उठणं तयार करणं आणि दिवाळीचं सगळं करणं यासाठी रमा अलार्म लावलेला असतो आणि ती उठते. रमा उठून किचनमध्ये येते आणि विचार करते, सगळे उठायच्या आधी मला दिवाळीची सगळी तयारी वगैरे करून ठेवायला पाहिजे. म्हणून आता रमा बाहेर येते आणि आंघोळ वगैरे आटपते आणि उठण्याची तयारी करण्यासाठी ती किचनमध्ये येते. तर रेवा सगळं हे पाहते आणि ती सुद्धा किचनमध्ये येते आणि विचार करते, अच्छा, म्हणजे रमा दिवाळीसाठी उठणं बनवते. तर दरवेळेला ही रमाच कशी काय पुढे पुढे करणार. यावेळेला रमाचा प्लॅन मी बिलकुल चालू देणार नाही, या रमाच्या प्लॅनमध्ये मी खो घालणार, असा विचार करत मूर्ख रेवा पुन्हा आपल्या जाळ्यात अडकणार असते. रमा छानपैकी उठणं करते. त्या उठण्यामध्ये थंड म्हणून ती दूध मिक्स करते, गुलाब पाणी टाकते, असं सगळं सागरे संगीत तयार करून मग आता रमा आपलं आटपण्यासाठी जाते. रेवा विचार करते, असं कसं, सगळं सुरळीतपणे तुला कसं होऊन देईन मी रमा, सगळं सुरळीत होणारच नाही, मी बसले ना इथे. म्हणून आता इकडे रमाने टाकलेलं गुलाब पाणी आणि दूध या सगळ्याचा असर कमी करण्यासाठी रेवा तिकडे येते आणि त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून ठेवते आणि विचार करते, ह्या रमाला त्रास देण्याच्या चक्करमध्ये मला अक्षयला किती त्रास द्यावा लागतोय. पण सॉरी अक्षय, माझा नाईलाज आहे, या रमावरचं तुझं प्रेम कमी करण्याचा किंवा या रमाला धडा शिकवण्याचा माझ्याकडे हा एकच उपाय आहे. असं म्हणत आता इकडे रेवा मुद्दाम त्याच्यामध्ये मसाला वगैरे भरपूर सारं काहीतरी टाकते आणि तो तसाच हलवून उठणं ठेवते, जेणेकरून अक्षय उठेल आणि जेव्हा रमा त्याला उठणं लावेल त्यावेळेला अक्षयला सगळी जळजळ होईल. आणि इकडे आता रमा छानपैकी अंघोळ आटपून येते. रमा अंघोळ आटपते, केस मस्तपैकी वाळवते आणि बाहेर येते. पाहते तर काय, अक्षय अजूनही झोपलेला असतो. आता अक्षयला कसं उठवायचं. रमा आपले केस मोकळे धुतलेले झटकते आणि छानपैकी अक्षयच्या तोंडावरती त्याचं पाणी उडतं. आता रमा म्हणते, सॉरी, म्हणजे मग चुकून पाणी उडालं. अक्षय म्हणतो, राहू दे की. रमा ते पाणी पुसत असते. अक्षय म्हणतो, नको, हा ओलावा मला आवडतो, जसा आपल्या नात्यामध्ये ओलावा आहे ना तसा हा ओलावा पण राहू दे, असं म्हणत तो रमाचा हात धरतो आणि बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तो रमाला आपल्या जवळ खेचतो आणि खूप आनंदाने अक्षय ते पाहत असतो. रमा अक्षयकडे पाहते. अक्षय म्हणतो, रमा, अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. रमा म्हणते, हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं इतक्यात नाही आहे, अजूनही माझा राग गेलेला नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं ना. अक्षय म्हणतो, हे बघ, तुझा राग असू दे, पण तू इकडे आलेस ना, मग तुला काय हवे हे मात्र तू मला सांगायलाच पाहिजेस. जाऊ दे ना, आपण विसरूया ना सगळं, असं म्हणत अक्षय रमाशी जवळीक करत असतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. एकटक रमाकडे पाहत रमा लाजत असते. त्यावरती अक्षय म्हणतो, रमा, सांग ना, तुला दिवाळीच्या पाडव्याला काय पाहिजे. यावरती रमा सांगते, मी तुम्हाला म्हटलंय ना की पाडव्याचं गिफ्ट मी पाडव्यालाच मागेन आणि जोपर्यंत मी तुमची बायको आहे ना तोपर्यंत मी असं काही करणारच नाही की तुम्हाला त्रास होईल. याच्यावरती अक्षय विचार करतो, रमा असं का बरं बोलते की जोपर्यंत मी तुमची बायको आहे म्हणून. अक्षयला थोडंसं ते ऑकवर्ड वाटतं आणि रमा निघून जाते. इकडे आता रेवाची कारस्थानं समजलेली रमा आता ते बदलते पूर्णपणे. जे उठणं केलेलं असतं रेवाने खराब ते बदलते आणि रेवाला रंगे हात पकडते आणि म्हणते, रेवा, यावेळेला तूच हे केलंस ना, पण हे बघ, याच्या पुढे जर असं काही केलंस ना तर तुला धडा शिकवायला मला वेळ लागणार नाही, त्यामुळे या वेळेपासून माझ्या वाटेला जाऊ नकोस. या इकडे अक्षय विचार करत असतो, रमा असं का बरं बोलली असेल की जोपर्यंत मी तुमची बायको आहे म्हणजे काय ही माझी बायको राहणार नाही आहे का. अक्षयच्या मनामध्ये शंका येते आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष आईने दिलेल्या म्हणजे आई आजीने दिलेल्या त्या लिफाफ्याकडे जातं. लिफाफ्याकडे गेल्यावरती अक्षय विचार करतो, काय असेल याच्यामध्ये. आता मात्र सगळंच भांडं फुटणार असतं आई आजीचं ज्या वेळेला डिवोर्स पेपर अक्षयच्या हातात असतात. रमा ते पाहते. आता अक्षय डिवोर्स पेपर पाहून आई आजीला जाब विचारणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.